तर हे टोटल लोकांचं कुठंच गणित जुळत नाही. आता आम्ही दोन कोण आहेत ते नावं सांगितलं नाही, त्यांना यादी मागितली आम्ही 59 लोकांची. तर त्याच्यानंतर ते आम्हाला यादी देतो म्हणले आणि ते लोक कुठं कार्यालयात काय आहे त्याचं डिटेल्स आम्ही मागितलं. 2 दिवसात ते आम्हाला देते. 10 लोकांना ट्रॉफिक 59 पैकी किती तर असे नेमले बाहेर बाहेर 59 करणं पूर्ण स्वच्छतेच्या कामासाठी हे आहे. हे सगळ्या स्वच्छतेचे लोक आहेत. ह्या लोकांनी काय केलं? 59 पैकी 10 लोक कलेक्टर ऑफिस मध्ये आहेत चित्रपटमध्ये, आणि इतर लोक आहेत. इतर त्याच्या व्यतिरिक्त आणखी परत 2 पुरुष शिवच्या बंगल्यावर आहेत. 2 पुरुष शिव एक पुरुष एसडीएमच्या बंगल्यावर आहे. ऑफिसमध्ये 4 लोक आहेत कुठल्या एसडीएम ऑफिस ह्या नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये. पुन्हा शहरातले जे महापुरुषाचे पुतळे तिथे एक समजा शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर पुतळा असेल, अण्णाभाऊ साठे असेल, आणि त्याच्यानंतर वाहन चालक म्हणून एक आहे, आणि बगीच्यात 4 महिला आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण ऍक्च्युली एकही महिला दिसत नाही आणि रस्त्यावरही लोक कुठे दिसलेली. कुठल्या बगीच्यात? जिजामाता गार्डन मध्ये बगीचा म्हणल्यावर तेवढाच आहे ना शहरात. ह्या हाईट टेंडरला वाढीत द्यायचं. ऑलरेडी त्याला 2दा मुदतवाढ दिलेली आहे, आता सुद्धा मुदतवाढ दिलेली आहे आणि टेंडर काढा म्हणत होतो. आणि त्याच्याकडे माणसं नाही, ते सध्या माणसं नाही, त्याच्या अटीनुसार 6 पुरुष 6 महिला बंधनकारक आहेत. तर प्रत्येक प्रभागात 1-2 माणसं त्याने ठेवलेली आहेत. सध्या 1-2 काम होत नाही करणार. त्या लोकांची येताना फक्त 30% राहते. त्याच्यामुळे शहरात सगळं स्वच्छतेचं काही म्हणतात. त्यांच्या बिलावर काय ऍक्शन घेतलंय का? हो, बिलावर घेतलं. आम्ही त्याचं ऑडिट करा म्हणून सांगितलंय. त्याला कशा कशा पद्धतीनं त्याला देयक दिलेली आहे. 16 महिन्याचं दिसलं नाही. प्रमाणे त्यांचे पैसे दिले पाहिजे, किती लोक आले पाहिजे, प्रभागात किती लोक नेमले पाहिजे, आणि इथून उद्यापासून तुम्ही त्या माणसाकडून ऑफिस एजन्सीकडून की ह्या प्रभागाचे रोजच्या हाजरी मिनिस्टर रेजिस्टर किती आहे मेंटेन केलं पाहिजे, आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याला पेमेंट दिलं. प्रत्येक प्रभागात नियमानुसार 6 महिला आणि 6 पुरुष 6 महिला आणि 2 गाड्या 2 घंटा गाड्या एका प्रभागात. टोटल महिन्याला 71 लाख रुपये स्वच्छतेचा खर्च आहे. महिन्याला घंटाला 71 लाख त्याला टोटल बिलिंग होतोय त्याचं. त्या पद्धतीने काम होत नाही आणि त्या पद्धतीने काम होत नाही. 6 महिला 6 पुरुष दोन गाडी ही आपण टेंडर मध्ये आहे, परंतु फक्त एकच पुरुष येतो आणि 1 ते 2 महिला सकाळी येतात आणि लगेच जातात. आम्ही डॉक्टरला मागितलं जातं 2 दिवसामध्ये देतो म्हणजे त्याचं ते कसं प्रशासकीय काळात टेंडर काढलेलं होतं ते प्रशासकीय काळात आता पुढच्या येणाऱ्या किती पैसे दिले? पुन्हा त्याचा करारनामा मागितला. त्या करारनाम्यानुसार काम होत आहे का नाही, काम तर करारनाम्यानुसार जातं. त्याच्यात अटीशर्ती काही ते बघितलेलं नाही. त्याचा करारनामा मागून घेतलाय, त्याप्रमाणे जर काम नाही झालं तर 100% त्याच्या बिलाला अडचण येणार. म्हणजे आता नगरपालिकेने हातबलता व्यक्त केली का आता? म्हणजे हो. मग आता काय ठरलं, रिकॉल करायचं का? नाही, आता मार्केट पर्यंत असं चलू द्या म्हणून त्यांचं म्हणणं आलं. आमच्याकडे प्रशासकीय बाब म्हणून माझ्याकडे कुठल्या सूचना नाही की टेंडर काढायचं, आणि हे पैसे मी कशातून देणार आहे. फेरनिविदा काढायची मागणी आम्ही केलेली आहे, आणि जोपर्यंत फेरनिविदा निघत नाही तोपर्यंत चालू ठेकेदाराचं काम जोपर्यंत. म्हणजे जो कचरा आहे तो तसंच राहणार, तो हलणारच नाही. ऍज इट इज जशी परिस्थिती आज ज्या परिस्थितीत काम चालू ना त्या परिस्थितीतच नवीन टेंडरवर काम बरं, हा जो प्रकार महाराष्ट्र शासनाचे आता म्हणजे ह्या 2-3 वर्षाची परिस्थिती अशी की कुठंच पैसे उपलब्ध नाही. आता एखाद्या एजन्सीने जर काम देते तर तोच काहीतरी करून समजा त्याच्या कुठल्या तर नगर पंचायत आतामध्ये अध्यक्षांनी पाठपुरावा तुम्ही आणलं गरजेचं आहे. त्याबद्दल आपण काय बोललो नाही का? पैशाची कधीच कमतरता पडणार नाही असं निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. 100 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यांचा. अरे आमच्यात राजभाऊ बोलले सण म्हणे काय म्हणले त्यांनी, तुमचं भाजपचं सरकार आहे, तुम्ही मोठे मोठे तुम्ही आणा सांगा तुमचं काय अडचण आहे. तुम्ही आता 14 तारखेचे पत्र त्याचे पैसे आणले कारण सांगायचं काय नाही. तुमच्या आता इथं सत्ता आहे, महाराष्ट्र सत्ता असं म्हणता येईल का की ह्या सत्ताधाऱ्यांना निवडून देऊन काही उपयोग झाला नाही? वरची सत्ता असून खालची सत्ता असून जो त्यांचा प्रचाराचा गाभा होता त्या गाभ्याचा इथं काहीही उपयोग झाला नाही असं पहिल्या जीबीमध्ये समोर आलं असं म्हणता येईल का? मग म्हणजे सत्तेचा उपयोग काय नाही. जे टेंडर करायला पाहिजे. मार्केटच्या प्रक्रिया पूर्ण करून पैसे आणायचे विषय. मागणी एजन्सी कोण येणार आहे का नाही, ऑनलाईन प्रोसेस आहे. त्यानंतर ती एजन्सी सांगेल काय असं तुमचं जे काय प्रॉब्लेम पालिकेतून 2-2.5 महिने व्हायला लागले.
त्यांनी तशी आर्थिक तरतूद करायला पाहिजे होती का तर वरील सत्ता ह्यांची आहे हो. केंद्रात सत्ता आहे, शंभर राज्यात टक्के. सत्ता आहे, नगरपालिकेला सत्ता आहे. करायचं, सगळं म्हणजे आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे असताना जर तुम्ही 2-2.5 महिन्यात आणि कसलीच तरतूद केली तुम्ही म्हणजे शासनाला तुम्ही म्हणल्याप्रमाणे ती योग्यच आहे. 100% हा. जीबी सुरू झाल्यावर गोंधळ झाला. हा? जीबी सुरू झाला. जीबी सुरू झाल्यावर गोंधळ व्हायचं कारण म्हणजे आता ह्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदाच आहे की आम्ही पारदर्शक कारभार करणार. पण ह्यांचा मग आम्ही काय म्हणलं तुमचा पारदर्शक कारभार आहे तर पत्रकाराला संधी द्या, तिथं बसू द्या, इथं काय कामकाज चालतंय ते बाहेरच्या जनतेला कळू द्या. पण त्यांनी विरोध केला, त्यांनी ठरवून आले होते की पत्रकाराला बसू द्यायचं नाही. म्हणून मी त्यांना विचारणा केली तुम्हाला इथं काय गैरकारभार करायचा का, तुम्हाला इथं काय काळगैर करायचंय का, जर तुम्हाला तसं करायचं असं असतं तर आम्हीही जातो म्हणलं निघून, मग तुम्हाला पत्रकाराला बसू द्यायचं नसतं तर. आणि पत्रकाराला आम्ही नाही बसवल्यामुळे त्यांचा सत्ताधाऱ्याचा निषेध केला. कोणी पक्ष निषेध केला, कोणत्या पक्षाने निषेध केला आणि कोणत्या पक्ष त्यांच्या बाजूला असं जाणून घ्या. सत्ताधारी पक्षाने त्यांचा निषेध केला. आम्ही विरोध केला. सत्ताधारी पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दोन्ही पक्षांनी पत्रकाराच्या समर्थनात सत्ताधाऱ्याचा निषेध केला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष होते, त्यांची भूमिका काय होती? कोणाची? राष्ट्रवादीची काय भूमिका होती? राष्ट्रवादी तसं नाही. नाही तर तुम्ही त्यांनी समाधानही केलं नाही आणि सत्ताधाऱ्याची बाजू घेतली. तुम्ही बघा होतो असते तुम्ही हे केलं. मुक्तपणे त्यांनी सत्ताधाऱ्यांना समर्थन दिलं आमचं तर उघड ब्लेम आहे.